मार्क 10:14. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणला, बालकांना माजळू द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. स्तोत्र 185. परमेश्वर सगळ्याला चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे. इब्री 13:6. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. योहान 15:14. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. लोक 2:52. येशू ज्ञानाने शरीराने देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. मग ते 28:19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. इब्री 4:15. कारण आपल्या स्वराच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्वप्रमाणे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. मग ते 4:19. मग त्याने सांगितले, माझ्या मागे माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करेन. मग ते 7:7. द्या म्हणजे मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मार्क 5:36. मार्क 5:36. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सबस्तानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. मार्क 10:23. मार्क 9:23. मार्क 10:23. मग त्याने त्याला म्हटले, शक्य असेल तर असे कसे म्हणतो, विश्वास बाळगणारा सर्व काही शक्य आहे. स्तोत्र 103:2. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. मग ते 28:19. मग त्याने ते भाकर घेतली, उपकार स्तुती करून ती मोडली आणि सबस्तानाच्या मग त्याने ते भाकर घेतली, उपकार स्तुती करून ती मोडली व त्यांना म्हटलं, हे माझे शरीर आहे, हे तुमच्याकरता दिले जात आहे, माझ्या स्मरणात हे करा. इब्री 2:8. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत होता, दुःख भोगले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो सामर्थ्य आहे. रोमक्रसपत्र 5:8. परंतु देव आपल्या वरच्या स्वतःचे प्रतीचे प्रमाण हेतू दे की आपण पापे असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. पहिला कोरिंथी 15:20. परंतु ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला आहे, तो महानिंद्रा घेणाऱ्यातील प्रथम फळ असा आहे. पहिला योहान 3:2. प्रयोजन. तर आता आपण देवाची मूल्य आहोत आणि आपण पुढे काय होईल अजून प्रकट झाले नाही, तर तो प्रगट होईल तेव्हा आपण त्यांच्यासारखे होय, आपल्याला ठाऊक आहे, कारण तसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. मार्क 16:15. मग त्याने त्याला सांगितले, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला देवाच्या सुवार्तेची घोषणा करा. प्रेषित 1:11. ते म्हणाले, अहो गलीकरण, तुम्ही आकाशाकडे पाहत का उभे राहिला, हा देश तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला, हा तोच, तुम्ही त्याला जसे वर आकाशात जाताना पाहिला तसाच तो येईल. स्तोत्र 121:7. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. मत्ते 6:8. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच तो जाणून आहे. मत्ते 21:22. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काय मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. पहिला योहान 4:10. प्रीती म्हणावी तरीच आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे म्हणून त्याने स्वपुत्राला पाठवले. स्तोत्र 139:7. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे न मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. स्तोत्र 139:2. तू माझे उठणे बसणे जाणतोस, तू दुरूनच माझे मनोगत समजतोस. पहिला योहान 4:8. प्रीती आपण जो प्रीती करतो तो बाळगत नाही, कारण देव प्रीती आहे. लूक 18:27. मग त्याला म्हटले मग त्याने त्याला म्हटले ज्या गोष्टी ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. पहिला शमूएल 3:9. तेव्हा एलिशमेलास म्हणाला, जाऊन न्यूज, आणि त्याने पुन्हा हाक मारल्यास म्हणे, हे परमेश्वरा, बोलचा दास ऐकत आहे. याकोब 1:22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, अशा रीतीने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. स्तोत्र 91:11. परमेश्वर तुझ्या सरळ मार्गात तुझे रक्षण करण्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देतो. प्रेषित 20:35. मी तुम्हाला सर्व गोष्टीत कत्यागलन केले आहे, तसेच तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे असे जे साक्ष सर्व संदेश आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे असे जे वचन येशू स्वतः म्हणाला होता, त्याची आठवण ठेवावी. मत्ते 5:16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमच्या सत्कर्म आपण तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. लोक 15:7. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याने नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याने नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल असे मी तुम्हाला सांगतो. योहान 10:10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो, मी तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती व्हावी ती विपुल प्राप्ती व्हावी म्हणून आलो आहे. रोम 3:23. कारण सर्वांनी पाप केले ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. रोम 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाच्या कृपेने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. नीतिसूत्रे 28:13. जो आपले दोष जगतो त्याचे बरे होत नाही, जो तो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. रोम 10.
रोम 3:20. रोम 3:20 म्हणून नियमशास्त्रातील कर्माने कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. प्रेषित 10:43. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेश त्याच्याविषयी सांगतात. योहान 3:36. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, पण जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टी जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहील. योहान 1:12. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने देवाची मूल्य होण्याचा अधिकार दिला. नीतिसूत्रे 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या जीवाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. लोक 1:35. तेव्हा दूत त्यांना म्हणाला रोम 10. त्याच्या अंतकरणाचं प्रभू येशू आहे, जर तू आपल्या मुखाने लोक 1:35. तेव्हा दूत त्यांना म्हणाला पवित्र आत्मा आणि परत सामर्थ्य पवित्र आत्मा तुझ्या राहील आणि परत सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या करण्यात ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. यशाया 9:6. आम्हाला बाळ जन्माला आहे, आमच्यासाठी पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत म्हणतील, सनातन देव, समर्थ पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. लोक 2:10-11. देवदूताने त्याला उत्तर दिले, जो आनंद सर्व भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोक होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ते हे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त. लोक 2:42. तो बालक वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला. उत्पत्ती 1:1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. स्तोत्र 103. परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या, त्याने तुम्हाला उत्पन्न केले, तुम्ही त्याच्या त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत. योग 33:14. देव एक प्रकारे नव्हता, 2 प्रकारे मनुष्याचे बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. 1 कोरिंथी 1:9. जो स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या नावाने तुम्हाला बोललो तो देव विश्वसनीय आहे. स्तोत्र 103:13. जसा बापाला मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपल्या बळधरणाऱ्यावर ममता करतो. योहान 3:16. देवाने एवढी मोठी प्रतिक्रिया केली की त्याने आपला एक पुत्र दिला, अशासाठी जो त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊन त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योग 1:5. तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कुणास दोष न लावता सर्वांस देणग्या उदारपणे देतो. रूथ 1:16. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा आग्रह करू नका, कारण तुम्ही जिथे जाल तिथे मी जाईन, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव ते माझा देव. यहोशुआ 24:15. परमेश्वराची सेवा करणे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा कराल हे आताच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी केली त्या देवाची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातील अमोऱ्यांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. याकोब 5:16. म्हणून तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके कबूल करून एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. इफिसी 4:25. आणि तुम्ही लबाड बनणे सोडून देऊन आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांच्या अवयव आहेत. गलती 6:7. फसू नका, कारण देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे करतो त्याचेच त्याला पीक मिळते. मत्ते 7:13-14. अरुंद आज नाशाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित करणारा आहे व जनतेत सापडते ते थोडके आहेत. मार्ग 14:8. हिला जे काही करता आले ते हिने केले, हिने उत्तर करायसाठी अगोदरच माझ्या शरीराला सुगंध द्रव्य लावले आहे. 1 कोरिंथी 5:3. मला जे काही ठाकवले ते मी तुम्हाला सांगितले, त्यापैकी मुख्य हे की नियमशास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापाबद्दल मरण पावला. 1 कोरिंथी 15:4. तो पुरला गेला, नियमशास्त्राप्रमाणे त्याला तिसऱ्या दिवशी पण उठवण्यात येईल. मत्ते 28:6. तो येत नाही, तो सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे, या तो निजला होता ते हे स्थळ पहा. योहान 14:16. मी पित्याला विनंती करतो, म्हणजे तो तुम्हाला दुसरे कवरे म्हणजे सत्याचा आत्मा देईल, ह्यासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. रोम 10:13. जो प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करतो त्याचे तारण होईल. योहान 10:11. मी जो तो मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता प्राण देतो. लूक 21:33. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझे वचने मुळीच नाहीशी होणार नाही. मत्ते 6:9-13. तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, ह्या आमच्या स्वर्गातील पिता, तुझे राज्य येवो,
आमच्या स्वर्गातील पिता तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसं स्वर्गात तुझ्या पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास द्या, आणि आम्ही आपल्या ऋणातून सोडले आहे तसे आमची ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. लूक 11:10. लूक 11:10. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी टोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल, जो कोणी शोधो त्याच्यासाठी कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल, जो कोणी टोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. स्तोत्र 50:15. आणि संकट माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन, तू माझे गौरव करशील. स्तोत्र 1:4. तू तुझ्यावर पगार करेल, त्याच्या पगाराखाली तुला आश्रय मिळेल, त्याच्यासाठी तुला ढाल व कवच आहे. लूक 6:38. मध्ये म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप भरून हलवून शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापल द्याल त्याच मापाने तुम्हाला मापन परत देण्यात येतील. स्तोत्र 103:2. हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. स्तोत्र 115:3. आमच्या देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते तो सर्व करतो. 1 पेत्र 5:8. जागे राहा, सावध असा, कारण तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासनासारखा कोणालाही गळावे हे शोधत फिरतो. याकोब 1:12. जो माणूस परिचित टिकतो तो धन्य, कारण आपला दया करणारा प्रभू येशूने देव केला जीवनाचा मुकुट, जो परिचित टिकतो त्यालाच मिळते. प्रेषित 16:31. प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या व घराण्याचे तारण होईल. 1 थेसलोनिके 5:17. निरंतर प्रार्थना करा. प्रेषित 1:8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर होईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि सर्व यरूशलेमात, यहूद्यात व शमरणात आणि पृथ्वीवरपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. योहान 14:2. माझ्या पित्याच्या घरात ह्याच्या जागा पुष्कळात नसतात, तरी मी तुम्हाला सांगितले असते, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. इफिसी 2:8. कारण कृपेने विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे, तुमच्यातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. 1 योहान 4:19. पहिल्यांदा त्याने आपल्या प्रतीक केली म्हणून आपण प्रतीक करतो. कलश 2:3. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाची बुद्धीची सर्व निधी गुप्त आहे. योहान 11:27. ती म्हणाली, होय प्रभूचे जगत त्यांना जातो, देवाचा पुत्र तो आपणच आहात असा मी विश्वास दिलेला आहे. मत्ती 28:18. तेव्हा येशू जवळून त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. इब्री 13:8. येशू ख्रिस्त काल आजो युगानुग सारखाच आहे. इफिसी 4:32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकार्य व कळवळा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. लूक 22:39. ह्याच्यासारखी दुसरी आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. लूक 1:76. आणि हे बालका तुला परत संदेष्टा म्हणतील, कारण तू प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्यांच्या पुढे चालशील. मत्ते 1:23. पहा कुमारी गर्भवती व तिला पुत्र होईल, आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्याबरोबर देव. यशाया 9:6. मला बाळ जन्माला आहे, आमच्यासाठी पुत्र झाला आहे, त्याच्या खांद्यात सत्ता राहील, त्याला अद्भुत म्हणजे सनातन देव, सामर्थ्य पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशाया 3:3. त्याच्याविषयी यशाया संदेशाद्वारे सांगितले होते की पहारात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याचा वाटा नीट करा. स्तोत्र 121:8. परमेश्वर तुझे इथून पुढे येणे जाणे सर्व काळ सुरक्षित करेल. रोमक्रसपत्र 8:32. रोमक्रसपत्र 8:32. जो आपल्याला स्वतःच्या पुत्रास राखून ठेवतो, त्याला आपल्या सर्व कर्ज समर्पित केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. स्तोत्र 91:15. तू माझा धावा करेल, मी त्याला उत्तर देईन, मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन. यशाया 9:6. तेव्हा प्रभूची वाणी मी ऐकली ते अशी, मी कोणाला पाठव, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, मी आहे, मला पाठव. इब्री 3:15. नियमशास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही माझी वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांना जशी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. योहान 1:29. तेव्हा येशूला आपल्याकडे त्यांना पाहून तुम्हाला हा पाच जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहान 10:29. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून अधिक आहे, आणि ते पित्याच्या हातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 1 शमूएल 15:22-23. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळणे जसा शांत होतो तसा हो माने वैज्ञानिक होतो काय. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, आणि एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. वचन. 1 आवाजने जादूच्या पातका समान आहे, आणि हट्ट ही मूर्तीपूजा व कुलदेवताचार्य यांच्यासारखी आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्याने तुला राज्यपदावरून जंगावरून दिले आहे. 1 शमूएल 16:7. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, तू आपल्या स्वरूपाला शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. माणूस बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. जकर्या 4:6. त्याने त्याला उत्तर दिले,
जर इतक्याच परमेश्वराचे वचन प्राप्त झाले मला नवे पराक्रमाने नवे तर माझ्या आत्म्याने हे कार्य सिद्ध होईल. इफिसी 2:8-9 कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले, तुमच्यातून झाले असं नाही तर हे देवाचे हे दान आहे, कुणी आडत्या बाळगू नाही म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. योहान 3:3 तेव्हा येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो नाही तलमलोचन कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. मत्ते 8:13 तेव्हा येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. तेव्हा त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. मार्क 2:10 परंतु पित्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षपाती माणसाला म्हणाला. मत्ते 17:5 तो बोलत आहे, तो पहा तेजस्वी मेघाने त्याच्या छाया केली आणि आकाशातून अशी वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. योहान 13:34 मी तुम्हाला नवे आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रतिक्रिया जशी मी तुम्ही एकमेकावर प्रतिक्रिया करावी, जशी मी तुमच्या प्रतिक्रिया तशी तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी. रोम 5:6 आपण दुर्बळ रोम 5:6 तो आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तासाठी मरण पावला. लूक 24:34 ते बोलत होते, तो खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. योहान 14:15 जो तुम्ही माझ्यावर प्रीती करता म्हणून माझ्यावर जो प्रीती करतो तोच माझ्या आज्ञा पाळतो. योहान 14:16 मी पित्याला विनंती करतो म्हणजे तो तुम्हाला दुसऱ्या गावावर म्हणजे सत्याचा आत्मा देईल, ह्यासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. योहान 5:24 मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी माझ्या ऐकतो व माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर मरणाचा प्रसंग येणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेला आहे. इफिसी 2:19 तर ह्यावरून तुम्ही आतापासून उपरे व परकी नाही. तर ह्यावरून तुम्ही आतापासून उपरे व परकी नाही, पण पवित्रजनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. मत्ते 5:11 कारण माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि सर्व प्रकारचे वाईट लबाडाने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. प्रेषित 5:14 विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूच्या मागे होते. दुसरा करंती 5:17 कारण जो पुत्राच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती होय, जुने ते होऊन गेले पहा ते नवीन झाले आहे. पहिला तेसलोनिके 5:17 नंतर आपण जिवंत उरले त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी आपण अंतराळात घेतले जाऊ व तेथे सदा सर्वदा राहू. जय मसीह. वेरी गुड. इज़राइल ने 145 वचन किया है, बट समय के कारण हम लोग 125 तक किया है, 120 तक किया है. अभी स्पेशल सॉन्ग बाय एस्तेर एंड सौंदर्या, तेरा नाम.